आता आपण बघा टॉप 9 मोठ्या बातम्या। बीडच्या अर्धमसला गावातल्या मशिदीतील स्फोटाप्रकरणी माहिती घेतली। घटना कोणी घडवली हे सुद्धा समजलंय। बीडमधील स्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंना फडणवीसांकडून कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा, राऊतांचा सवाल। तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यात फडणवीसांसह शहा मोदींचा हात। महाराष्ट्राच्या शत्रूला मदत होईल अशी भूमिका नको, राऊतांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीराजांची हत्या झाली त्यानंतर गुढीपाडवा हा दुसरा दिवस, त्यामुळे मी गुढीबिडी काही उभारत नाही। आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी, चंद्रपुरात विजय वडेट्टीवारांचं विधान। भाजपला याच आठवड्यात नवा अध्यक्ष मिळणार। पक्षाच्या स्थापना दिनाआधी अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर। भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, डी पुरंदरेश्वरी यांची नावं अध्यक्षपदासाठी आघाडीवर। बीडच्या अर्धमसला गावात 2 तरुणांकडून जिलेटिनच्या सहाय्यानं मशिदी स्फोट। स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा, फरशीही फुटली। दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात। बीडमधील मशीद स्फोट प्रकरणातील आरोपी विजय गव्हाणेचा व्हिडिओ व्हायरल। स्फोट घडवण्याआधी विजयचं जिलेटिन कांड्यासमोर ठेवून धूम्रपान। हिंदू युवकांची डोकी भडकावल्यामुळे बीडच्या मशिदी स्फोट। कालचा पाडवा अतिशय वाईट दिवस ठरला। गेल्या 10 वर्षात घेतलेल्या मेहनतीचा परिणाम, आनंदवेंची प्रतिक्रिया। बीडमधील मशिदीत घडलेल्या घटनेनंतर नाशिक पोलिसांची खबरदारी। ईदच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात। ईदगाह मैदानात येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून तपासणी। नागपुरात हिंसाचार झालेल्या भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त। ईदच्या पार्श्वभूमीवर मस्जिद परिसरात मोठी गर्दी होणार। गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी पोलीस तैनात। आज दिवसभर चोख सुरक्षा व्यवस्था राहणार।